काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी नगरसेविका हेमलता पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली आहे आणि ज्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। आपल्यासोबत स्वतः हेमलता पाटील मॅडम आहेत। काल परवाला तुम्ही सोशल मीडियावर जी काही एक पोस्ट टाकली त्याच्यावरून अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्या पोस्टमध्ये तुम्ही असं म्हणतात की एका नवीन राजकीय प्रवासासाठी लोकांनी मला आशीर्वाद द्यावेत, शुभेच्छा द्याव्यात। काय नेमकं याच्या मागचं सत्य आहे? काय कारण आहे अशी पोस्ट टाकण्यामागे? गेल्या 30-32 वर्षापासून काँग्रेसची नगरसेविका म्हणून मी नाशिक महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे। पक्षाचं काम मी अतिशय निष्ठेने केलेलं आहे आणि प्रदेश काँग्रेसवरती मी प्रवक्ता आणि सरचिटणीस म्हणूनही गेल्या 13-14 वर्षापासून काम करते। 1996 मध्ये जेव्हा माझी इच्छा नव्हती तेव्हा त्यांनी मला महापौर पदाच्या तिकिटाची गळ घातली आणि परिस्थिती तशी नव्हती। 13 अपक्ष माझ्यासोबत आले आणि केवळ एक मताने म्हणजे एका काँग्रेसच्या मतामुळे त्यावेळेला माझं महापौरपद हुकलं। जेव्हा तिसऱ्या वर्षी लेडीज रिझर्वेशन पडलं त्यावेळेला माझी संधी असताना ती संधी गेली, परंतु त्यानंतर पण मी पक्षावरती कुठलाही राग न धरता अतिशय प्रामाणिकपणे म्हणजे विधान परिषदेच्या एवढ्या निवडणुका झाल्या, कुठल्याही आर्थिक व्यवहारामध्ये मी पक्षाचंच फक्त काम केलं। मला पक्षाला कधी व्हीप द्यायची गरज पडली नाही। मागच्या पंचवार्षिकमध्ये माझी इच्छा नसताना शेवटच्या क्षणी मला सांगितलं की तुला विधानसभेची निवडणूक लढवावी लागेल। तर विधानसभेची निवडणूक म्हणजे एवढी छोटी गोष्ट नसते, परंतु पक्षाने एवढा माझ्यावरती प्रेशर आणलं की ही जागा सुटायला नको काँग्रेसकडून आणि म्हणून मला ती उमेदवारी करावी लागली। केवळ 10 दिवस मिळाले, 47,000 मतं मला पक्षाची मिळाली, पक्षाच्यासाठी मिळाली। आणि जेव्हा यावेळेला मी गेल्या 5 वर्षापासून पक्षासाठी काम करते आणि मला आमदारकीची निवडणूक लढायचीच होती, त्यावेळेला शेवटच्या क्षणी पक्षाने म्हणजे 4 वाजेपर्यंत पक्ष नेतृत्व मला सांगतं की आम्ही उमेदवारी ही सोडणार नाही आणि नाशिकमध्ये काँग्रेससाठी घेऊ आणि तिकडे शिवसेना एबी फॉर्म देतं। म्हणजे मला फक्त एकच की खूप फसवल्याची भावना झाली की जरी मला नेतृत्वाने सांगितलं असतं की आमची मजबुरी आहे, आम्ही तिकीट देऊ शकत नाही, तरी पक्षाने मला विश्वासात घेतलं असं वाटलं असतं। एकीकडे पक्ष मला असं सांगतो आणि मी खूप दुखावले गेले की इतकी वर्ष तुम्ही इतक्या प्रामाणिकपणे, जो प्रामाणिकपणा राहुल गांधींना अपेक्षित आहे, करप्शन नको, तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, रूट लेवलला तुम्ही काम करा, हे सगळं करत असताना कुठल्याही गटबाजीत नसताना अशा पद्धतीने मला फसवलं गेल्याची जी भावना झाली आणि त्यानंतर मी खूप नाराज झाले आणि माझी आता इच्छा नाही आहे की त्या पक्षामध्ये राहायची। तुमच्या बोलण्यावरून तुमच्या भावना खूप प्रखर जाणवत आहेत। आम्ही अनेक वर्ष तुम्हाला कव्हर करतो आहे, तुमच्या बातम्या आम्ही कव्हर करतो आहे। ही उद्विग्नता नेमकी का बरं येण्याची वेळ आली असं तुम्हाला वाटतंय? नाही, असं वाटतं की म्हणजे ज्या पद्धतीचं आयडियल राजकारण तुम्हाला अपेक्षित आहे आणि ते मी करते। बरं, मला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही आहे, म्हणजे समजा मी एखाद्या आमदार खासदाराची मुलगी असते तर हे माझ्या बाबतीत घडलं असतं का? म्हणजे एक प्रामाणिक कार्यकर्ता जर पक्षाच्या निष्ठेवरून एवढं काम करत असेल, म्हणजे कालसुद्धा मी चॅनलवरती पक्षाची प्रवक्ता म्हणून पक्षाची बाजू मांडत होती आणि ती बाजू मांडताना एक सेकंद पण माझ्या मनामध्ये असं आलं नाही की आपण काहीतरी विरोधामध्ये भूमिका घ्यावी। तर एवढं तुम्ही काम करत असताना जर पक्षाला तुमची कदरच नसेल किंवा पक्ष नेतृत्व तुम्हाला इतकं गृहीत धरून चालत असेल किंवा काटछाटी खेळामध्ये तुमचा असा उपयोग होत असेल, तर मग इतके वर्ष काम करून जर आपण लोकांचे प्रश्न सोडवू शकत नसेल। एक तुम्हाला उदाहरण देते की निवडणुकीची जी धामधूम सुरू होती आणि माझा जेव्हा उमेदवारी अर्ज मला करता आला नाही, मी अतिशय नर्वस होते, पण त्यावेळा मला प्रभागातल्या लोकांचे फोन यायचे की इकडे कुत्र्यांचा सुळसुळाट आहे, कचरा उचलला जात नाही। म्हणजे नागरिक अवेअर नसतात ह्या गोष्टीशी, त्यांना त्यांचा प्रश्नाची सोडवणूक करणारा लोकप्रतिनिधी हवा असतो आणि अशा वेळेला मग आपण ह्या प्रश्नांची सोडवणूक कशी करायची आणि जर पक्ष आपल्याला गृहीतच धरत असेल तर मग त्या पक्षामध्ये का राहायचं? पण या सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न उपस्थित होतोय की याच्या पुढची तुमची भूमिका काय? तुम्ही पक्षाचा राजीनामा देणार आहात, दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहात, नेमकं आता काय चाललंय? हे बघा की मी काही खूप मोठी नेता नाही आहे, माझ्या काही खूप संस्था आहेत किंवा माझ्या मागे काही चौकशांचा सासेमिरा लागला आहे किंवा कोण मला दमदाटा करून पक्षामध्ये घेईल आणि मी भीतीपोटी जाईल। ज्यांना असं वाटेल, ज्या पक्षाला असं वाटेल की एक कार्यकर्ता म्हणून ही आपल्या पार्टीमध्ये चांगलं काम करू शकेल, चांगल्या केडरमध्ये ती काम करेल, असं ज्या पक्षाला वाटेल, जो पक्ष मला लोकांचं काम करण्याची संधी देईल त्या पक्षामध्ये मी जाईन आणि काँग्रेस पक्षाचा मी राजीनामा देणार आहे आणि मग त्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे। पण काँग्रेस पक्षाचा आपण राजीनामा कधी देणार आहात आणि इतर कुठल्या पक्षाची चर्चा आपली प्राथमिक काही सुरू आहे का?
नाही, मला अनेक लोकांनी, अनेक मोठ्या नेत्यांनी अप्रोच केलेला आहे, परंतु जसं मी सांगितलं तसं की कोणी मला अशा पद्धतीने म्हणजे दमदाट्या म्हणा किंवा अशा पद्धतीने पक्षात आलंच पाहिजे असं सांगितलेलं नाही आहे. मी पण थोडी कन्फ्यूज आहे, कारण काय होतं आहे की इतक्या वर्ष म्हणजे लहानपणापासून ज्या पक्षामध्ये काम केलं आणि निष्ठेने काम केलं, तो पक्ष सोडताना दुसरं कुठं गेलं पाहिजे, काय गेलं पाहिजे, आणि अनेक लोक अनेक गोष्टी सांगतात. त्यामुळे मी स्वतः कन्फ्यूज आहे. एक 2-3 दिवसामध्ये तो विचार करेन मी. या सगळ्या प्रक्रियेमध्ये नेमका तुम्हाला असं रोष कोणावर वाटतोय? थेट काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांनी तुमच्या नाराजी संदर्भात तुमच्याशी चर्चा केली नाही, राज्य पातळीवरच्या नेत्यांनी तुमची नाराजी समजून घेतली नाही, नेमकं काय चाललंय पक्षात? नाही, नाराजीचा सुद्धा विषय नव्हता. म्हणजे मी इतकी समजूतदारपणे वागत होते, त्यांना म्हणजे अक्षरशः हात जोडत होते की ह्या वेळेला मी निवडून येते, यावेळेला माझी समीकरणं बसत आहेत. जर तुम्ही ग्राउंड लेवलशी तुम्ही टचच नाही आहे तुमचा, तुम्हाला कळत नाही आहे की अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचा एक कॅन्डिडेट निवडून येतोय आणि त्याला ताकद दिली पाहिजे. म्हणजे माझ्या पक्ष कार्यालयामध्ये इतर पक्षाचे पदाधिकारी येऊन इंटरव्ह्यू देत होते की आम्हाला काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्या, आणि काँग्रेस नेतृत्व त्यावर चर्चा करत होतं की याला उमेदवारी द्यावं का. आणि मला तेव्हा खूप असं डावलल्यासारखं झालं आणि अविश्वास वाटला की जेव्हा पक्षाला गरज आहे, पक्षाकडून कोणी तिकीट घेत नाही, तेव्हा तुम्ही माझ्या गळ्यामध्ये लास्ट मोमेंटला उमेदवारी देता आणि मी माझ्या कष्टाचे पैसे खर्च करून ह्या निवडणुकीमध्ये उभी राहते पक्षासाठी. महापौर पदाची निवडणूक ही केवळ पक्षाच्या चिन्हासाठी मी लढले होते, आणि मागच्या वेळेची आमदारकी ही पण पक्षाच्या चिन्हासाठी लढले होते. आणि जेव्हा मला असं वाटतं की एक कार्यकर्त्याची काय भावना असते की इतकं वर्ष काम केल्यानंतर मोठ्या पदावर जावं, तेही स्वकष्टातनं, असं काही कोणाचं वशिला लावून जायची गरज नव्हती, तेव्हाही जर तुम्ही विचार करत नसाल आणि तुम्ही आपसापसातले पंख छाटणं आणि राजकारण आणि एकमेकांवरची कुरघोडी, तर मग कशा पद्धतीने काम करणार? काँग्रेसच्या राज्यभरातल्या या सगळ्या पराभवाला किंवा आत्ताच्या परिस्थितीला कारणीभूत नेमकं कोण वाटतंय तुम्हाला? इतकी सुंदोप संधी आहे आणि ग्राउंड लेवलला लोकांशी टच नाही आहे, आणि एकमेकांचे पंख छाटणं, आणि जितक्या मोठ्या पोस्टवर जाता तुम्ही तेवढे तुम्ही हलक्या कानाचे नाही होत गेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही यांच्याशी बोलले म्हणजे तुम्ही यांच्या गटात गेलं, मग यांनी त्यांची कटछाट करणं किंवा काही लोकांच्या मागे पुढे फिरलं तर तो आपला कार्यकर्ता. मला एक महिला म्हणून आणि काही माझ्यावरती काही संस्कार असल्यामुळे मला त्या गोष्टी जमत नाहीत, आणि मी फक्त तुमचं काम करते. तर तुम्ही ग्राउंडवरती 4 लोकांना जर भेटले असते आणि विचारलं असतं की काय रियालिटी आहे, आणि मला वाईट वाटतं की पक्ष नेतृत्वाला कमीत कमी नाशिकमधल्या 200च्या वरती प्रतिष्ठित नागरिकांनी फोन केले माझ्यासाठी की हिला उमेदवारी द्या, ही निवडून येईल, तरीही नेतृत्वाने विश्वास ठेवला नाही. आणि शिवसेनेला त्याच्यामध्ये काय दोष देणार, कारण ते त्यांच्या पक्षाचं काम करत होते, बार्गेनिंग करत होते. पण आपण काय करत होतो की जेव्हा हा आपला हक्काचा मतदारसंघ आहे, नाशिकमध्ये हा पहिल्यापासून हक्काचा मतदारसंघ आहे, तिथे उमेदवार तुमचा काँग्रेसचा लढलाय, तेव्हा तुम्ही शिवसेनेला तुमच्या याच्यामध्ये तुम्ही सांगू शकत होते. आणि हे सगळं मला काय वाटतं की असा खेळ असतो की नाही त्यांनी ऐकलं नाही म्हणून जागा सोडली, पण अंडरस्टँडिंग असतं आणि त्याच्यामध्ये पण कटछाट आणि हे प्रकार असतात असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. हेमलता पाटील, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, प्रवक्त्या, यांनी आपली नाराजी स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर केलेली आहे. येणाऱ्या काही दिवसात आपण निश्चितपणे वेगळी भूमिका घेणार आहोत, पक्षाचा राजीनामा देणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि गेल्या अनेक वर्ष पक्षाचं प्रामाणिकपणे काम करून जे पदरात पडलं आहे ते निश्चितपणे निराशाजनक आहे. आणि राज्यामध्ये काँग्रेसची जी अवस्था झाली आहे त्या अवस्थेबाबत देखील नेत्यांनी आता पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ या निमित्तानं आली आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे. कॅमेरा पर्सन हर्षलसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.